काय झालं? काही नाही. थांबलीस का? अशी चल ना. ताई मॅडम, आता तुमची बरोबरी कशी करणार ना मी? तुम्ही कायम पुढे असलं पाहिजे, कारण राजकारण तुम्ही करताय आणि बॉस आहात तुम्ही माझ्या. मी आपलं माझ्या लायकीत राहिलेलं बरं. चल. ताई मॅडम, कॉंग्रॅट्स. समर सर आमदार झालेत, पुढे मुख्यमंत्री होतील. नरसू तुला काल फोन करत होता. हो, ते माझा फोन सायलेंट वर होता. मी सुद्धा कॉल केला होता. सांगितलं ना, फोन सायलेंट वर होता. कॉल बॅक का नाही केला? कशाला? कशाला म्हणजे? तुला मी सांगितलं तुझ्या लायकीत राहा. हेच तर करते ना मी मॅडम. एवढं सुद्धा कळू नये का तुम्हाला? रागिणी, कोणाशी बोलतेस याचं भान ठेव. अनुराधा मंत्री पाटील आहे मी, भावी मुख्यमंत्र्यांची आई. जर मनात आणलं ना तर एका क्षणात हाकलून देईन तुला इथून. राजीनामा पर्स मध्ये घेऊन फिरते मी. एवढा माल तुझ्यासारख्या 56 मिळतील रस्त्यावरच्या. मला गरज नाहीये तुझी. आणि माझ्यासारख्या 56 मिळतील. मी नाही. कसं आहे ना ताई मॅडम, राजकारणात गुप्तता पाळायची असते, पण समर सर आणि सुमीमध्ये वाद व्हावा म्हणून तुम्ही जे काही राजकारण खेळलात ना, ते कळलंय हो मला. समर मुलगा आहे माझा, त्याचा तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आहे. ऑफकोर्स ऑफकोर्स, तो असणारच. पण शिंदेंना गप्प करायला तुम्ही त्यांचे काय काय हाल केलेत हे गुपित पण मला कळलंय. त्यांच्यावर काय डॉक्टरी उपाय केलेत याचे पुरावे आहेत माझ्याकडे. किडनॅपिंग, टॉर्चरिंग, अटेम्प्ट टू मर्डर, डिस्ट्रॉइंग एव्हिडन्सेस, याकरता कमीत कमी 7-8 वर्षाची शिक्षा तर नक्कीच होईल ना. घ्या, राजीनामा घ्या. अरे, काय झालं ताई मॅडम? माझा राजीनामा नकोय तुम्हाला? आले, समर सर आलेत. आपण याविषयी नंतर बोलूया. आधी त्यांना निरोप देऊया. मम्मा, आम्ही जाऊन येतो. चल सुमे, येतो. हा, मी बी कारखान्यावर जाते. बबनराव, मलाही सोडाल ना कारखान्यावर? हा. अनुराधा, आम्ही पण जाऊन येतो. रागिनी, मी बी कारखान्यावर जाते. हो हो. आत्ता समर आमदार झालाय, लवकरच मुख्यमंत्री होईल. जर तुझ्या कामात काही चूक केलीस तर याद राख. जा. निघूया ना बबनराव? हा. आव, उठा.
समोर आमदार झालाय आता, उठा उठा. नाही, कारखान्यावर एखादी चपराशा बिपराशाचं काम मिळतंय का बघा. आता तीच लायकी राहिली आहे तुमची. उठा. हाय का, उठा की. हे चेअरमन पदाची स्वप्न बिप्न बघायला लागलाय का काय? उठा की. ताई मॅडमची हमाली करायचा टाइम झालाय तुमचा. नरसो, घ्या. नरसो, आल्या बघा. ताई मॅडम हमालीला बोलवायला लागल्या त्या. उठा. नरसो. जी ताई मॅडम. नर्स कुठे आहे? अहो ती मी कमादरनं उठा उठा म्हणायला लागल्या, पण उठणच झाल्यात. असं पांघरून घेऊन पडल्यात कालपासून. तोंड दाबायची लाज वाटायला लागली, म्हणायला लागल्यात. काय झालं नरसू? मला महत्वाचं बोलायचंय, उठ. ताई, मला माझ्या मौतीने मरू दे. मला जगायची इच्छा उरलेली नाही आता. नरसू, तू मूर्खासारखं बोलू नको हा. मी मूर्ख आहे, मी मूर्ख ताई. चांगुलपणाने सगळ्यांवर विश्वास ठेवला ना, हाच माझा मूर्खपणा आहे. नरसू, मुकाट्यानं उठ आणि माझ्या खोलीत ये. हे बघ, समर आमदार झालाय. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आता जर तू उठला नाहीस ना, तर मी तुला मेले आणि तू मला मेलास. गेली का? गेल्या. आता तुम्ही बी जा. तूच म्हणालीस ना की हमाली करायची नाही म्हणून. मी असं काय बी म्हणले नाही बरं का. आता उठा आणि काय म्हणतात ते बघा, जावा. आणि तसं बी ताई मॅडम मेला ना, तर तुम्हाला कोण काळं कुत्र बी विचारणार नाही. आणि आता 1500 हात मारायला मिळतो, तो बी मिळायचा नाही. उठा आणि जावा आता. असं सरळ सांग ना मग. ताई, का माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी. घर फिरले की घराचे वासे पण फिरतात. काय म्हणायचंय ताई तुला? असा नवरा काही कामाचा नाही, सुनी अशी. मुलगा तर फक्त सुनेचंच ऐकतो. या एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये एकटा तू माझ्या भरोशाचा आहेस. तू पण माझी साथ सोडलीस, टाळलंस मला. नाही ग, नाही ताई. ताई, आधी तुझे डोळे पुस. अगं, मी तुझी साथ सोडीन असं कधी होईल का? तूच तरेस मला फक्त. बायको आहे, पण ती काडे बाजून कधी मारून टाकेल हे सांगता येत नाही. मग एवढ्या हाका मारल्या, ओ का दिली नाहीस? ताई, तब्येत बरी नव्हती ना माझी, आजारी आहे मी. तू खोटं बोलू नकोस. खरं काय ते सांग. खरं सांगू ताई, तू मला चेअरमन पदाचं फक्त स्वप्न दाखवलंस. तू मला तुझ्या जवळच्या भरोशाचं म्हणतेस ना, आणि चेअरमन मात्र ती सुमन झाली. ताई, माझी सगळी लायकी गेली ग. नरसू, मला तुझं दुःख कळतं रे, पण गोष्टीच अशा घडल्या की मला काहीच करता आलं नाही. पण तुला सांगू, हे चेअरमन पद आहे ना, हे गल्लीतलं आहे रे. समर मुख्यमंत्री झाला ना की मी तुझं नाव आमदारकीसाठी नॉमिनेट करायला लावते. पुढे मागे मंत्री पण करते तुला, बघच. आता काय झालं? ताई, मला मंत्री कोण करणार? का नाही? अरे मूर्ख लोक कमी आहेत का तिथे? अरे लायकी नसताना लोक तिथे आमदार, खासदार आणि मंत्री होतात. तू तर माझा भाऊ आहेस, हुशार आहेस. मी तुला मंत्री करणारच. फक्त तू माझी साथ सोडू नकोस. वा नरसू, वा. काय राजकारण खेळलायस तू. डायरेक्ट मंत्रीपद पदरात पाडून घेतलंस. काय झालं? काही नाही ताई, तुझं बोलणं ऐकून भरून आलं. ताई, तुझ्यासाठी हा नरसू जीव पण देईल. तू फक्त सांग काय करायचं ते.
आता सापडला माझ्या राजकारणात. ताई सांगतेस ना काय करायचं ते? हे बघ, आता समर आमदार झालाय. त्या खानावळवालीला आपल्याला समरच्या आयुष्यातून बाजूला करायचंय. तेव्हा ती खानावळवाली कारखान्याच्या कामात वेलच जायला हवी. जाणार ताई जाणार. घे चहा घे. डोक्याला असा हात लावून बसू नये म्हणतात. रागिनी, मला लय भ्या वाटायला लागले बघ. कशाचं ग? आता बघ की, पायलट आमदार झाला, पुढे जाऊन मुख्यमंत्री होणार. ते तर होणारच आहे, त्याचं काय? उग माझ्या चुकांमुळे कारखान्याचं, पायलटच्या राजकारणाचं नुकसान नको व्हायला बघ. हे कुठून आलं तुझ्या डोक्यात? हा, आणि तू चुकाच करणार असं कोणी सांगितलं? आपण चुकलीस तर, आणि रागिनी जरी मी चुकली तरी माणसं पायलटलाच नावं ठेवणार. मला काळजी आहे ग त्याच्या राजकारणाची. ए सुमे, तू अजिबात काळजी करू नको आणि अशी खंबीर सुमी बन. तुला सगळं जमणार आहे. आणि तुझी बहीण तुझ्या सोबत असताना तुला काळजी करायची काहीच गरज नाही. बिंदास राहायचं. होय बाई, तू आहेस म्हणून जरा आधार आहे मला, नाही तर माझं काय बी खरं नव्हतं. ओ बहिणीसाठी काय पण. आणि सुमे, ही मी चूक करणार ही भीती आहे ना, आधी तुझ्या डोक्यातून काढून टाक बघू. तुला सगळं जमणार आहे. आणि तुला खरं सांगू का, त्या ताई मॅडम आहेत ना, तुला उगाच घाबरवतात आणि तू घाबरते. काय करायचं माहिती? ताई मॅडमचं बोलणं आहे ना, या कानाने ऐकायचं आणि ह्या कानानं आणि हे सुमे, तू या कारखान्याची चेअरमन आहे, चेअरमन. बस बघू, बस बस तिकडं. असं कॉन्फिडंट राहायचं. सासूबाई, सुमन, ताई मॅडम आल्यात. उभं कोण राहणार? सासूबाई बसा की. माझ्याच कारखान्यात बसण्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाही. घेऊन आलोय बघा सगळेच. हा ठीक आहे ताई. बाहेर जा, मला काम. आ? बाहेर जा, माझं काम झालं की परत ये. सासूबाई जरा कारखान्याचं काम आहे, मी इथंच बसते की, तुम्ही तुमचं काम करा. बाहेर जा, मला काम आहे. मराठीत सांगितलेलं कळत नाही, कन्नड मध्ये सांगू? सासूबाई मी चेअरमन आहे कारखान्याची, मला असं. एक मिनिट, तू ज्या कारखान्याची चेअरमन आहेस ना, त्या कारखान्याची मालकीण आहे मी. दीड दमडीची खानावळवाली तू. माझ्या उपकारांमुळे या खुर्चीत बसली असे लक्षात ठेव. सासूबाई आवाज खाली. खानावळीतली ताट धुणारी तू, या खुर्चीवर बसल्यावर लायकी वाढली तुझी. बाहेर जा म्हटल्यावर गपचूप बाहेर जायचं. चेअरमनची अक्कल माझ्या पुढे पाजळायची नाही. आता जातीयस मुकाट्यानं बाहेर का घालवायचं तुला? नरसू, ताई सगळे आलेत, धक्के मारून हाकलून देऊया का? तू ठरव काय होणार आहे या कारखान्याचं कुणास ठाऊक. डबऱ्यात जाणार, दुसरं काय होणार? तू थांब. हा
तुम्हाला ताई मॅडमचं काम झालं की कळवतो. आत्ता बाहेर जा, टाइमपास करा. जा जा. सगळे. तुला काय वेगळं सांगायचं का? का करतेस असं? काय ताई मॅडम? हे बघ, आपण पूर्वीचं सगळं विसरून जाऊया. हो ना, आपण सगळे एका पार्टीतले आहोत. आणि माझी एखादी गोष्ट तुला आवडली नाही म्हणून तू मलाच धमकी देणार का? हिम्मत कशी होते ग तुझी? ताई मॅडम, अहो अहो माझी लायकी नाही हो तुमच्या पुढं. पण मी नाही नाही म्हणताना तुम्ही चुकीचं पाऊल उचललं आणि तोंडावर पडलात. तुझी ही हिंमत? नसो. ओके, आता आपण पूर्वीचं सगळं विसरून जाऊया, नव्याने सुरुवात करूया. हं? त्या खानावळवालीला अडकवायला मला तुझी मदत पाहिजे. या बदल्यात मला काय मिळणार? किती पैसे पाहिजे? छे छे, पैसे वगैरे काही नको, फक्त तुमचा आशीर्वाद हवाय ताई मॅडम. सुमी अडकल्यावर हे चेअरमन पद रिकामं होईल. तुमचा आशीर्वाद असेल तर सगळंच शक्य होतं. मला कारखान्याची चेअरमन करू शकता तुम्ही. ठीक आहे, डन. थँक्यू सो मच ताई मॅडम. मामासाहेब, सॉरी. हे असलं चेअरमन पद वगैरे मनावर घेत नाही आपण. आपलं डायरेक्ट मंत्रीपद फिक्स झालंय. कॉंग्रॅच्युलेशन मग. थँक्यू. मग ठरलं ना तुझं? ठरलं ना? ठरलं. इथून पुढे जर मला धमकी द्यायचा प्रयत्न केलास तर याद राख. मग तुम्ही इथून पुढे मला काहीही न विचारता काही ठरवलं तर बघा, म्हणजे आपण लूप मध्ये राहूया ना, कॉन्टॅक्ट मध्ये. ती खानावळवाली अडकली गेली पाहिजे. आलं लक्षात? अडकणार, नक्की अडकणार. डोंट वरी ताई मॅडम. जाधव साहेब, आजपासून सुमीला असं कोण बोललं नाही हो. पण आज ताई मॅडमने लय मोठा अपमान केला तिचा. सुमी अशी गप्प का बसली? समर साहेबांच्यासाठी, तिच्या संसारासाठी. बबन, आपण तिला सांभाळायला पाहिजे. तिला लय वाईट वाटत असणार आहे. सुमे, रागिनी, अगं काय झालं? काही नाही ग. मी तुला मदत करते ना म्हणून ताई मॅडम मला खूप बोलल्या. माझ्या मेलेल्या आई वडिलांचा उद्धार केला ग त्यांनी. तुला जितकं बोलल्या नाहीत ना तितकं मला घालून पाडून बोलले, कैक पटीनं. ऐकताना असं वाटत होतं की कोणीतरी गरम शिशाचा रस होतोय कानात. माझ्यावरचा राग तुझ्यावर काढायचा काही संबंध नव्हता. अगं माझ्या सासूबाई म्हणून आदरपोटी मी ऐकून घेईन.
पण माझ्या बहिणीचा आणि कारखान्यातल्या कामगारांचा अपमान मी सहन करून घेणार नाही. चेअरमन म्हणून तुम्हा सगळ्यांच्या बाजूने उभं राहणं माझं कर्तव्य आहे. चल मी जा विचारते त्यासनी. चल. अगं नको नको, आता ना ताई मॅडम आता खूप भडकल्यात, त्यांना काही विचारू बोलू नकोस. नको रागिनी, मी नाही घाबरत कुणाला. माझ्यासाठी तुला असं बोलायला नव्हतं पाहिजे सासूबाईंनी. अगं त्यात काय एवढं, मी माझ्या लाडक्या बहिणीसाठी एवढं तर सहन करूच शकते ग.